राज्यातली कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आमच्याच सर्वांनी घेतली पाहिजे. मला वाटतं तर आंदोलकांना दिलेली मुदत आता संपलेली. आंदोलकांना मुंबई सोडण्यासाठी 3 पर्यंतची मुदत देण्यात आलेली होती आणि ती मुदत आता संपलेली आहे. त्यामुळे इथून पुढे पोलीस नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण मनोज जरांगे पाटील अजून सुद्धा आझाद मैदानात आहेत आणि ते त्यांच्या भूमिकेवरती आपल्याला ठाम दिसत आहेत. त्यामुळे काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. पोलिसांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण आंदोलकांना कोर्टानं दिलेली जी मुदत आहे ती संपलेली आहे. मागचे 5 दिवस या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि कोर्टाने आज 3 पर्यंतची मुदत दिलेली होती. आंदोलकांना मुंबई सोडण्यासाठी ही मुदत दिलेली होती. मात्र मुदत संपल्यानंतर आता काय नेमकं पोलीस भूमिका घेणार या पोलिसांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. दरम्यान मनोज जरांगे अजून सुद्धा आझाद मैदानात आपल्याला बघायला मिळत आहेत. ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम दिसत आहेत. त्यांनी सांगितलं होतं की आरक्षण घेतल्याशिवाय इकडनं जाणार नाही. मात्र कोर्टाचे आदेश होते की 3 वाजेपर्यंत ही मुदत देण्यात आलेली होती आणि आंदोलकांना मुंबई सोडण्यासाठी ही 3 पर्यंतची मुदत होती. त्यामुळे इथून पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि याचेच अपडेट्स आपण घेऊया. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अजित, अखेर ही जी मुदत होती 3 पर्यंतची ती आता संपलेली आहे. सुरुवात होईल आणि जी कारवाई आतापर्यंत केलेली आहे का त्यामध्ये जे आंदोलक आहेत त्यांना CSMT परिसर, मुंबई महानगरपालिका परिसर, त्यानंतर फ्लोरा फाउंटन असेल, ओव्हल मैदान रेडी जो ड्राफ्ट तयार करणार होता तो ड्राफ्ट तयार सर हायकोर्टानं ज्या पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत की ज्या मुंबईला ब्रिटिश धरलं गेलं अशा पद्धतीनं कोणतीही कारवाई होऊ नये, रस्ते मोकळे केले जावेत आणि खास करून जिथं परवानगी नाही तिथं आंदोलन देखील करता येणार नाही. हायकोर्टाचं म्हणणं आधी त्यावर काय निश्चित असं की मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशावर आता आपण भाष्य करू शकत नाही. जी काही अप्रोप्रिएट अथॉरिटी जी आहे त्या संदर्भात ती काही आवश्यक हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करेल. मसुद्याचे मुद्दे आपण फायनल मसुदा फायनल झालाय का, तो घेऊन टाकाय का, असं काय नाही, आमच्या उपसमितीने जे काही मुद्दे उपस्थित झाले होते आम्ही गेले 2-3 दिवस सातत्याने त्याच्यावर विचारविनिमय करून अंतिम मसुदा तयार केला. तो अंतिम केला, सगळ्यांनी मान्यता दिली त्या मसुद्याला आणि तो आता आम्ही घेऊन आम्ही मान्य जरांगे पाटलांना भेटणार आहोत आणि त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की काही सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. भेटीला गेलं होतं अचानक स्वतः तुम्ही भेटायला का जाता? नाही, असं की उपसमितीच्या वतीनेच न्यायमूर्ती शिंदे साहेब जाऊन आले होते. त्याच्यातून उपस्थित केलेले मुद्दे शेवटी उपसमिती जी आहे ती मंत्रिमंडळानं एम्पॉवर केलेली समिती आहे. ती निर्णय समितीला घ्यायचे होते आणि म्हणून न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीने ज्या गेल्यानंतर चर्चा केल्यानंतर जे मुद्दे उपस्थित झाले त्याच्यावर समितीने गेले 2-3 दिवस मग कायदेशीर मत घेतलं. ॲडव्होकेट शिंदे साहेबांचं मत परत त्याच्यावर त्यांचीही चर्चा केली. माननीय ॲडव्होकेट जनरल साहेबांच्यावर आम्ही चर्चा केली विस्तारानं आणि मग आता तो त्या ज्या कायद्याच्या चौकटीत बसणारा जो प्रस्ताव होता या संदर्भात आपण तयार केलेला आहे. पण तुम्ही स्वतः आता जाणार आहात त्यानंतर देखील कोण शिष्टमंडळात असणार आता तुम्ही जर भेटीला जाणार आहात? आता माझ्या समेत आमचे समिती सदस्य शिवेंद्रराजे भोसले साहेब आहेत, माननीय जयकुमारजी आहेत, गोरे आहेत, माणिकराव कोकाटे साहेब ते जॉईन होत आहेत आम्हाला. कारण आता हे सगळ्या अचानक घडामोडी सगळ्या घडल्या. बाकी मात्र सगळे सन्माननीय मंत्रिमंडळातील सदस्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत. गेले 2-3 दिवस काही होते, काही ऑनलाईन होते, पण या सगळ्या चर्चेमध्ये त्यांचा सहभाग होता आणि आमच्या विभागाचे सगळे बघा सामाजिक न्याय विभागाचे सचिव किंवा आमच्या विभागाचे सचिव जे म्हणजे उपसमितीचे सदस्य सचिव आहेत ते मग वेगवेगळ्या विभागाचे जे अधिकारी त्या समितीचा आपण घेतलेले आहेत ते सगळेच त्या ठिकाणी हजर राहतील. पण तुम्ही गेल्यानंतर मागे घ्यावं म्हणून मसुद्यात नेमकं काय दिलं? नाही, मला वाटतं आपण ती चर्चा आता करण्यापेक्षा आम्हाला त्यांच्याशी चर्चा करू दे. मला वाटतं ती चर्चा झाल्याच्या नंतर मग तो प्रसिद्ध तो पब्लिक डोमेनमध्ये येणारच आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे की शासनाच्या या भूमिकेमुळं
माननीय जयंत पाटील समाधानी होतील अशी आमची अपेक्षा आहे. गंभीर गुन्हे दाखल नसलेल्या गंभीर गुन्हे दाखल नसलेल्या मराठा युवकांवरती जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये जे गंभीर गुन्हे दाखल नसलेल्या युवकांवरचे केसेस जे आहेत ते मागे घेतल्या जातील असं काही मसुद्यामध्ये मेन्शन केलंय का? या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका शासनानं मांडलेली आहे. म्हणून त्या मसुद्यामध्ये मग ते गुन्हे मागे घ्यायचा प्रश्न असेल, त्या मृत नातेवाईक मृत आंदोलक जे आहेत त्यांच्या मुलांना पाल्यांना नोकरी द्यायचा प्रश्न असेल, हे सगळे विषयावर ॲड्रेस केले. जरांगे यांच्याकडून कुणी येत नव्हतं, शिष्टमंडळ येत नव्हतं, त्यांच्याकडून प्रतिसाद येत नव्हता. आज यापूर्वी म्हणजे ड्राफ्ट पाठवण्यात आलाय, तुम्ही जाण्याआधी त्यांच्याकडून कुणी आलं होतं का? त्यांनी बाजू ऐकून घेतली का? कारण वारंवार असं होतं की त्यांच्याकडून कुणी येत नाही असं सरकारचं वारंवार म्हणणं. त्यांच्याशी चर्चा झाली नाही, पण त्यांच्या ज्या मागण्या आल्या होत्या आमच्यासमोर पहिलं निवेदन आलं, नंतर न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या माध्यमातून काही त्यांचे मुद्दे समोर आले. म्हणून त्या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये शेवटी बसले पाहिजे. आता हे आपण ताबडतोब काही निर्णय करून जाणं, उद्या त्या कायद्याच्या कसोटीला जर आपण टिकलो नाही तर ते मराठा बांधवांच्या त्यांच्याशी विश्वासघात केल्यासारखं होईल. सर, याला लागूनच प्रश्न, जो ड्राफ्ट पाठवलाय त्यात ज्या तरतुदी आहेत त्या जर मान्य झाल्या, त्याचा जरांगेने स्वीकारला तर 100% कायद्यात चौकटीत सगळं बसेल, काय विश्वास? म्हणून ते वेळ गेला ना. कायद्याच्या चौकटीत बसावेत आणि त्या कसोटीमध्ये टिकाव्यात म्हणून तेवढा वेळ गेला. मुख्य मागणी होती, त्याच्या बाबतीत तुम्ही काही अंतर्भाव केलेला आहे का? सगळ्या त्यांच्या मागण्यांचा अंतर्भाव केलेला आहे. अगोदर गेले होते, मसूदा तैयार किया आपने, अब चूंकि मसूदा प्रक्रिया क्या हो, किस प्रकार से? नहीं, अभी उन्होंने जो पिटीशन दिया था सरकार को, उसके तहत हमारे समिति ने न्यायमूर्ति शिंदे जी को वहां भेजा था. उनसे भी काफी विस्तारित चर्चा हुई और जो मुद्दे सामने आए हैं उसके ऊपर काफी गौर किया समिति ने. हमारी उपरी समिति ने गेले 2-3 दिन से काफी पहल की, यानी जो जुडिशरी एंगल से भी देखा है. एडवोकेट जनरल भी हमारे साथ उसमें 2 दिन लगातार हमारे साथ बैठे थे और ये पूरा एक मसूदा उसमें अभी तैयार होकर आया है. आप कितने आश्वस्त है इसको लेकर, क्योंकि इससे पहले चर्चा नहीं हुई थी जरांगे पाटिल और सरकार के बीच में? ये पहला शायद अनुभव होगा कि आप जरांगे पाटिल से मिलने जा रहे हैं. नहीं, मुझे पूरा विश्वास है कि अतिशय सकारात्मक दृष्टि से सरकार ने ये इस मामले में पहल की है और हमें विश्वास है कि जरांगे पाटिल जी भी सरकार की भूमिका को इसमें स्वीकारेंगे. सर, आखिरी सवाल, डेलीगेशन में कौन कौन होगा, मिलने कौन कौन जा रहा है? अभी मेरे साथ हमारे मंत्रिमंडल के जो सदस्य हैं, शिवेंद्र भोसले जी हैं, माननीय जय कुमार जी, हमारे विधायक माननीय राणा जगजीत सिंह हैं, मानिकराव जी आए थे मुंबई में. तो ये अचानक इतनी हलचल हो गई कि सबको बुलाना ठीक, लेकिन आज भी सुबह हमारी जो मीटिंग में सब हमारे मंत्रिमंडल के सहयोगी ऑनलाइन मौजूद उपस्थित थे और सबका मैं खुशी है इस बात की कि एक सर्वसम्मति से इसको अभी उसको हमने मंजूरी दी है. ड्राफ्ट में कंटेंट क्या रहेगा, उसके बारे में क्या तो अभी उसका तो उनको देने के बाद तो आपके सामने काफी आएगा. क्या हुआ कि प्रतिनिधिमंडल आप लोग भेजा, आपको बताना पड़ रहा है? नहीं, ऐसे कि मैं उपसमिति का मैं अध्यक्ष हूँ और उसमें हमारी कोई प्रतिष्ठा नहीं है. जो मांगे मराठा आंदोलन ने रखी उसके ऊपर तो मेरा कोई प्रतिष्ठा का प्रश्न मैं नहीं कर रहा हूँ. अंतिम में लोग अपने अधिकार के लिए लोग आंदोलन कर रहे हैं, तो उनके सामने जाना और उनसे बात करना, तो मैं तो समझता हूँ कि तो हमारा कर्तव्य बनता है. तर आपण बघितलं, राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांशी संवाद साधत होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मनोज जरांगे पाटलांची ते भेट घेणार आहेत आणि जो मसुदा तयार करण्यात आलेला आहे तो सरकारच्या वतीने केलेला मसुदा हा मनोज जरांगे पाटलांना दाखवण्यात येणार आहे आणि त्यांनी आशा वर्तवलेली आहे की तो मसुदा त्यांना मान्य असेल. त्यामुळे थोड्या वेळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देत आहेत. दरम्यान एक महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे आंदोलक जे आहेत ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करतायत असं माने शिंदे यांनी सांगितलेलं आहे. महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला समोर येत आहेत. मराठा आंदोलनावरती पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे आणि
यामधले महत्त्वाचे अपडेट्स आता समोर येताना दिसत आहेत. आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करतायत असं वकिलांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला परवानगी नसतानाही आपण महत्त्वाचे अपडेट्स बघतो. कोर्टामध्ये मराठा आंदोलनावरती पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे. आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करतायत अशी बाजू वकिलांनी मांडलेली आहे. दरम्यान तुम्हाला परवानगी नसताना तुम्ही मुंबईत आलात असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे. अजित मांढरेंकडे जाऊया, आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अजित, आपण बघतोय पुन्हा एकदा महत्त्वाच्या घडामोडी घडतायत. मराठा आंदोलनावरती पुन्हा एकदा सुनावणी सुरू झालेली आहे. काय अपडेट्स आहेत? सुनावणी सुरू झालेली आहे आणि सुनावणीमध्ये ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून ज्या गोष्टी सांगितल्या त्यावरती कोर्टाने पुन्हा म्हटलं आहे की तुम्हाला कोणतीही परवानगी नसताना तुम्ही मुंबईत आलात. विखे पाटील म्हणजे सतीश माने शिंदे हे जे मराठा आंदोलकांचे वकील आहेत त्यांनी म्हटलं की विखे पाटलांचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत आम्ही सगळी वाहने बाहेर काढू. काल सुनावणीनंतर बरेच लोक जे ते गावाकडे गेलेले आहेत. आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे, कोणालाही कुठे नुकसान झालेलं नाहीये. यावर मात्र हायकोर्टाने म्हटलं की तुम्हाला इथं याला मुळात परवानगी दिली कोणी? फक्त काही 5,000 लोकांना परवानगी होती आणि काही 1,000 गाड्यांना परवानगी होती, पण जवळपास 11,000 पेक्षा जास्त गाड्या ज्या आहेत त्या इथं आलेल्या आहेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये मोठे लोकांचे हाल झाले अशा पद्धतीनं न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि सुनावणी अजूनही सुरू आहे. सतीश माने शिंदे हे जे मराठा आंदोलकांचे वकील आहेत त्यांनी न्यायालयामध्ये भूमिका मांडली की आमच्याकडून कोणत्याही पद्धतीनं कायद्याचं उल्लंघन झालेलं नाहीये किंवा कोणत्याही पद्धतीनं शांततेचा भंग झालेला नाहीये. सोल्युशन हा प्रश्न नाही. जर ते करायचे असते तर हा खटला न्यायालयात आला नसता. हे न्यायालयाने म्हटलेले अमित की या प्रश्नावरती कोणताही तोडगा काढणं हा प्रश्नच नाहीये आणि जर तोडगा काढायचा असता किंवा तोडगा काढला नसता तर न्यायालयामध्ये हा मुद्दा आला नसता. त्यामुळे न्यायालयाने एक त्यांच्या अधिकार कक्षेत हा मुद्दा आहे. वारंवार सरकारकडून सांगितलं जातं की हे सगळे मुद्दे जे आहेत आरक्षणाचे हे न्यायालय अधीन आहेत, केंद्राच्या अधीन आहेत आणि त्यामुळेच याच्यावरती तोडगा काढणं शक्य होत नाहीये. आता विखे पाटील यांनी जेव्हा त्यांची प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी ते म्हटले की कायद्याच्या चौकटीत बसून या मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल ज्यावर आम्ही विचार करत होतो त्याचा एक मसुदा तयार केलेला आहे आणि त्यानुसार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मनोज जरांगे पाटील यांना सांगितल्या जातील. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाव पातळीवरती सगळ्या सोयऱ्यांच्या ज्या नोंदी सापडतील त्यानुसार सरसकट प्रमाणपत्र देणं ही जी मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे या मागणीवर देखील मोठ्या प्रमाणात विचार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. दरम्यान अमित, आपण जर पाहिलं तर कोर्टामध्ये पोलिसांनी शांततेत व्हावं आणि पोलिसांना देखील शांततेत काम करायचं आहे आणि त्यांनी शांततेने काम केलं पाहिजे. सगळे आंदोलक ऐकतील असं सतीश माने शिंदे म्हणतायत. गाड्या हलवायला सांगितल्या आहेत. तर यावर कोर्टाने असं म्हटलं की तुम्ही कायदा सुव्यवस्था पाळायला हवा. जर कायदा सुव्यवस्था तुम्ही पाळला असता तर ही परिस्थिती आज तुमची आली नसती आणि त्याचा नाहक त्रास लोकांना झाला नसता. हे न्यायालयामध्ये न्यायमूर्तींनी सांगितले. न्यायमूर्ती आणि त्याच पद्धतीनं जे मराठा आंदोलकांचे वकील जे आहेत सतीश माने शिंदे यांनी याच्यामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. न्यायालयाने त्याच्यावरती आपलं उत्तर दिलेलं आहे. मुळात अमित, ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून आंदोलन सुरू आहे या नोटिसीमध्ये ज्यावेळी न्यायालयाच्या आदेशानंतर जी नोटीस बजावली गेली या नोटिसीनंतर त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं गेलं होतं की तुम्हाला पर्यायी जागा म्हणून खारघरला दिली जाईल, तिकडे तुम्ही उपोषण आंदोलन करू शकता. पण जर तुम्हाला मुंबईत यायचं असेल तर फक्त 5,000 आंदोलक आणि काही 1,000 गाड्या 1,500 गाड्या फक्त तुम्हाला मुंबईत आणता येतील. त्याशिवाय